कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी शहरानजीक असलेल्या आंबेश्वेत गावामध्ये आज सकाळी 11च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे राहत्या घराला भीषण आग लागली। संजय देवजी घाणेकर यांच्या भाड्याच्या घरामध्ये लागलेल्या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झालं। आगीत रोख रक्कम, दागिने, महत्त्वाची कागदपत्रे तसेच इतर घरगुती वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले। रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। दरम्यान स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत घरातील गॅस सिलेंडर वेळेत बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले। साढ़े 10चा टायमिंग आहे। 10:30 वाजता या घराला आग लागली। या घरात कोणी नसताना इलेक्ट्रिक लाईटने पेट घेतला आणि त्याच्यात पूर्ण घर भस्मसात झालेलं आहे। संजय देवजी घाणेकर हे कुटुंब त्या घरामध्ये राहत होतं। या घरात सगळं अगदी टोटल अगदी पूर्ण अगदी भस्मसात जळून खाक झालेलं आहे, काही एक नाही। त्यामुळे सरकारने त्यांना मदत करावी हा आमचा सर्वांचा प्रयत्न असेल। मी गणेश कमलाकर भारती, नगरसेवक। अंदाजित किती रक्कम आणि काय काय? अंदाजी रक्कम आता सांगायची म्हटली तर जवळजवळ 5-6 लाखाच्या घरामध्ये आहे। तेवढी सरकारने आम्हाला मदत करावी।